आज काय करणार? आज करणार आहे पालकचा बटाटा वडा। श्री स्वामी समर्थ। आता रोजच आपल्या मुलांना पालकची भाजी खाऊन कंटाळा येतो। आता आपण दुसरं काही असे नवीन करूया। तर चला, तर आता मी तुम्हाला सांगत आहे आता काय करायचं आहे। आता हे आपल्याला आपण जर बटाटे वडे वगैरे तर कायमच खातो, पावडा कायमच खातो। चला, तर आपण आता पालकचा वडा करूया। आता कशा पद्धतीने करायचं तर मी सांगते तुम्हाला। आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे, डाळीचं पीठ जे आहे, आता डाळीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून आपल्याला असं पातळ असं बॅटर करायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे, छान व्यवस्थित होतात। त्याप्रमाणे आपण डाळीचं पीठ आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आपल्याला तांदळाचं पीठ आपल्याला मस्तपैकी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपले छान कुरकुरीत होतात। हलवून घ्यायचं आपल्याला। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण बॅटर करायचं नाही आपल्याला। याप्रमाणे आपण पाववड्याला करतो त्याप्रमाणेच करायचं आहे आपल्याला। आता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडं लाल तिखट, आणि आपल्याला हिंग टाकायचा, म्हणजे चव छान येते। आणि आपल्याला ओवा जो आहे तो असा छान हातावर चोळून आपल्याला टाकायचा आहे, त्याचा वास छान येतो। आता आपल्याला मस्त छान हलवून प्रथम आपल्याला कढईमध्ये समजा तेल टाकून घ्यायचं आहे। बटाटा आपण आदल्या दिवशीच बटाटा आहे म्हणजे उकडून आहे ना फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला पाणी नाही सुटत, म्हणजे असं छान व्यवस्थित होतं। म्हणजे आपल्याला पावड्यावर ह्याच्यावर कारण पालक हा ओला असतो, तर आता आपल्याला हे बघा किती छान झालेलं आहे, म्हणजे त्याला अजिबात पाणी वगैरे काही सुटलेलं नाही, मस्त कोरडा। तुम्हाला सांगा, बटाट्याची आपल्याला पापड्या जर करायच्या असेल तुम्हाला, तर त्यावेळेस पण तुम्ही असंच करू शकता। आदल्या दिवशीच आहे संध्याकाळीच आपल्याला बटाटे उकडून ठेवायचे आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याचा जो ओलसरपणा असतो, कधी कधी पाणी सुटतं ना, आपलं बिघडू शकतो बटाटा उकडल्यानंतर, तो कधी जास्त उकडतो कधी कमी। त्याच्यामुळे आपण शक्यतो करून संध्याकाळी रात्रीचंच आपण बटाटा उकडून ठेवायचा आहे। हे पण मस्त चांगला स्मॅश झाला आहे, पाणी पण आपलं तेल पण गरम होतं आहे। आता थोडंसं तेल जे आहे आपण छान गरम झालेलं आहे, कडकडीत। त्यात आपण थोडंसं तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला। हे बघा किती छान होते, पिठात टाकलं आणि तेच तेल घेऊन आपण काय करायचं आहे, तेच तेल घेऊन आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे। हे पहा छान जास्त म्हणजे उकळलेलं पण, कारण आपण त्याच्यामध्ये शिजलं जाणारच आहे, ते आपण याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची पिकलेल्या वगैरे आहेत त्या मी याच्यात मिक्स केलेल्या आहेत छानपैकी। याच्यातच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, किंचित हळद टाकायची, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये, कोथिंबीर पण टाकली। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे आपल्याला चवीला लागण्यासाठी आपल्याला काय कुठली गोष्ट विसरलेली आहे बरं ती आपण, ते आहे मीठ। आता मी चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे। शक्यतो करून मी सैदव मीठच वापरत असते। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण चटणीत पण टाकलेलं आहे, याच्यात पण टाकायचं राहिलेलं होतं, हे पण टाकून घेतलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला कसं घाईच्या ह्याच्यामध्ये समजा आपल्याला घाई असते ना सकाळी सकाळी, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित होऊन जातं। आता झाली आपली छान पैकी सुंदर, किती छान बॅटर तयार झाले का, कारण हे पाववड्याले बटाटेवाडले अगोदरच ते सगळं काही तयारी करून ठेवत असतात। आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा सोडा टाकायचा आहे, थोडासा
सोडा टाकायचा आपल्याला याच्यामध्ये. आपलं एक चिमटीत मावल एवढंच थोडंसं काहीतरी टाकायचं, जास्त नाही टाकायचं आपल्याला. चिमटीत मावल एवढंच टाकायचं आपल्याला. मस्त छान पातळ झाले बघा. आता गॅस थोडंसं हे झालेलं आहे. हे भात आपल्याला मस्तपैकी त्याला बटाटे लावून घ्यायचं आहे. भरपूर करू शकता. मी दुपारून छान व्यवस्थित जास्त करणार आहे. आता मी करते पटकन मुला. गॅस बारीक करून ठेवूया. आता आपल्याला बेसन पिठामध्ये मस्त त्याला पाठीमागच्या बाजूला आपल्याला नाही लावलेला, आपण तर पुढच्या बाजूनेच लावलेला आहे. आता आपल्याला छानपैकी आता तो मस्त तळून घ्यायचा आहे. हे पहा, छान फुगला, मस्त फुगला आहे. मुलं पालकची भाजी खात नाही कधी कधी मुलं आपले, त्याच्यामुळे हा बटाटा म्हणजे पालकच्या वडा ऑप्शन आहे त्याला. ती चपाती बरोबर सुद्धा मुलांना देऊ शकता. चपाती बरोबर किती सुंदर झालेला आहे. असं आतून सुद्धा त्याला असं सुंदर एकदम कुरकुरीत लागतं. ते निथळून घ्यायचं आहे. हो, ते चांगलं निथळून घ्यायचं आहे. हे तेलकट लागणार नाही. ते एकदम छान झालं आहे. अशाच याप्रमाणे आपण आता भरपूर काढूया. तेल खाली याप्रमाणे खाली जातं निथळून. पहा किती छान झाला मागून पुढून, असं मस्त झाला का तेल खाली निथळतं. आता हे पहा किती सुंदर झालेलं आहे. वडे काढल्यानंतर आपले जे तेल वाया जातं, खाली जातो, तर आपण चपाती ठेवायची आहे आणि त्याच्यावर हे आपल्याला वडे ठेवायचे आहे. म्हणजे आपली ती चपाती पण छान लागते आणि जास्त म्हणजे तेलकट पण वडे होत नाही ते. आणि चपाती शोषून घेत असं तेल हे सगळं. हे पहा, एक एक प्रमाणे आपण पहा मस्त सुंदर झालेत वडे. पहा पहा किती छान झाले, कुरकुरीत झालेले आहेत.